हॅलो, मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईल. पेपर एक घे खाली आम्ही सांगते चाललोय सोनालींच्या गावी म्हणजे मलिग्र्याला, कारण त्यांच्या नवीन घराचे स्लॅब पडणार आहे. का चाललीस? पिल्लूला मी मुद्दाम विचारला आपण कुठं चाललो, तर ती काकाने काकाच्या तिच्या गावाला कपकेक चाललं, दिला कारण म्हणून ती सांग. स्लॅब पडणार म्हणून सांगत होती. आणि घरी किती घेतलास? काही खाऊन आलं तरी आम्हाला बाहेरचं खाणं किती लागतं. केवढं दिलेलं मग आहे? त्या काकांकडून तिनं हे मावा केक दाखव की घेतले केक. आणि आता तिला हे कधी खातो झालेलं. आणि हे पहाशी नौटंकी आमची चालू असते कॅमेरा चालू झाल्यानंतर. पिल्लूसोबत आम्ही सुद्धा गाडीमध्येच एक एक केक खाल्ला आणि नंतर मलिग्र्याला पोचलो. 5-10 मिनटं बसलो. त्याच्यानंतर इथं स्लॅब टाकण्यासाठी त्यांनी मशीन वगैरे आणलेली, ती त्यांनी त्या कामगारांनी सेटअप वगैरे लावून घेतलेलं त्या मशीन, म्हणजे सिमेंट वगैरे वरती चढवण्यासाठी. आणि उन्हाळा तर भयंकर आहे, ऊन अगदी कडक पडले. आम्हाला तर तिथे उभासुद्धा राहत नव्हतं, इतकं कडक ऊन होतं. मग काय, मशीन जी होती स्लॅब टाकण्यासाठी आणलेली, त्याची सगळ्यात आधी पूजा करायची होती, आरती ओवाळायची होती. मग सोनालींच्या मम्मीनं शेजापाजाऱ्यांच्या बायकांना बोलवलेलं आणि इथं आम्ही मशीनला हळदी कुंकू लावून घेतलं, फुलं वाहिली, आरती केली आणि मग नारळसुद्धा वाढवला. आणि पिल्लू तर पहा, रेती आणि ही खडी दिसली ना, तिला त्याच्यातच खेळायचं असतं. आणि ऊनसुद्धा कडक होतं, तिला सावलीला थांब म्हटलं ती अजिबात ऐकत नव्हती. सोनालीनं सुद्धा इथं आरती वगैरे करून घेतली. मग त्यांच्या पप्पांनी अगरबत्ती वगैरे ओवाळली आणि नंतर मग नारळ वाढवला. तर आम्ही जेव्हा लहान होतो ना, गावामध्ये अशा मशीन्स वगैरे मागवल्या ना स्लॅब टाकायसाठी वगैरे, असं गल्लीमध्ये वगैरे, की आम्हाला खूप कुतूहल वाटायचं, म्हणजे ती मशीन कशी चालते वगैरे बघायला खूप आम्हाला घाई असायची. मग इथं नारळ वाढवला त्यांच्या सोनालींच्या आजोबांनी. त्याच्यानंतर मग स्लॅबवरती सुद्धा पूजा करायची होती. वरती पूर्ण हे रॉड वगैरे म्हणजे लावलेले होते, तारा वगैरे. आम्ही कसं कसं करून स्लॅबवरती चढलो, कारण वरती चालायला त्यांचा जिना, म्हणजे जिना पण त्यांनी आधीच बनवणार होते स्लॅब टाकायच्या वेळेस. तसंच आम्ही वरती चढलो आणि स्लॅबवरती सुद्धा हळदी कुंकू लावून, फुलं वगैरे लावून, नारळ वाढवले. वरून खाली सुद्धा त्यांनी ऑइल वगैरे टाकत होते मशीनवर. आणि बाबू तिथे मम्मीचे बघत होते ती मशीन कशी फिरते वगैरे, तिला अगदी कुतूहलाने बघत होती ती मशीन. मग थोडा वेळ तिथे थांबलो आणि घरामध्ये जाऊन बसलो. बघितलीस त्याच्यानंतर काय? मग त्यांचा दुर्डी घालायचा कार्यक्रम होता. सोनालींची जी मावशी होती दुर्डी घालण्यासाठी, मग आम्ही सुद्धा आणलेली. तर इथं सगळ्या बायका आलेल्या दुर्डी सोडण्यासाठी. 5-6 बायका तरी, 5 किंवा 7 बायका आणि हळदी कुंकू लावून मगच दुर्डी सोडली जाते. सोनालींच्या मम्मीनं पहिल्यांदा ओवाळलं दुर्डीनं, त्यांच्या बहिणीला आणि आईंना त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं, दुर्डीला सुद्धा हळदी कुंकू लावलं. तर मी हे दुर्डी वगैरे सोडायचं ना लग्नानंतर इकडं गडिंग्लज भागामध्ये जास्त बघितलं आहे, कारण आमच्या इकडं असं दुर्डी वगैरे आणून हे असं आरती करून दुर्डी सोडायचं वगैरे सहसा जास्त केलं जात नाही. पण मी लग्नानंतर इकडं हे बघितलं आणि पहिल्यांदाच म्हणजे हे इतकं जवळून बघितले. मी ऐकलेलं होतं, पण आज प्रत्यक्षात बघणार आहे दुर्ड्या वगैरे कशा सोडल्या जातात. तर ही सोनालींची मावशीसुद्धा दुर्डी घेऊन आलेली. आधी आईने घेतलेली, तर आता आमच्या सोनाली मॅडमांना दुर्डी घ्यायची होती, मुंबईवरून खास कार्यक्रमासाठी आलेल्या. तर तिनं मग नंतर डोक्यात ती दुर्डी घेतली. त्याच्यानंतर आतमध्ये इथे चटई पसरलेली होती, त्याच्यावरती दोन्ही दुर्ड्या ठेवल्या आणि बरेच काही आणलेलं सोनालींच्या मावशीने बनवून. मग काय, ज्या बायका आलेल्या सगळ्या त्यांच्या गल्लीतल्या, त्यांनी दुर्ड्यानं हळदी कुंकू लावून आरती वगैरे ओवाळून घेतली. हे दृश्य ना आपल्याला शक्यतो करून गावाकडेच बघायला मिळतं आणि मी तर पहिल्यांदाच बघत होते, त्याच्यामुळे भारीच वाटत होतं. तर आम्ही तर येताना लाडूच घेऊन आलेलो, त्या दुर्डीमध्ये ठेवून घेऊन आलेलो. पण सोनालींची जी चुलत मावशी होती ना, तिने इतकी मोठी दुर्डी आणलेली ना, काही विचारूच नका. हे शेवीच्या पोळ्या पण आणलेल्या त्यांनी आणि भाज्या तर इतक्या प्रकारच्या आणलेल्या ना, मला वाटते 5-6 प्रकारच्या त्या काकीने भाज्या आणलेल्या. लोणचं, दही, त्याच्यानंतर आंबीलसुद्धा आणलेली आणि पापड वगैरे तळून त्या, म्हणजे काकीने ना भरपूरच आणलेलं. आणि हे बघून तर इतकं तोंडाला पाणी सुटत होतं ना, कधी खातो असं वाटत होतं. मग काय, बायकांनी दुर्ड्या सोडल्या, त्यांनी देवाला वगैरे नैवेद्य दिलं आणि त्या दुर्ड्या सोडायला बायका आलेल्या, त्यांना सुद्धा सगळे पदार्थ त्या डब्यावरती ठेवून त्यांना सुद्धा खायला दिलं. त्याच्यानंतर मग इथं आहेरांचा वगैरे कार्यक्रम आला. सोनालींच्या मावशीने सगळ्यांना आहेर केलं, त्यांच्या सोनालीच्या मुलींना. आम्ही सुद्धा आहेर आणलेले. मग आईंना आहेर करा म्हटल्यानंतर त्यांनीच करा म्हटलं. मग इतक्या का नेमकी सोनालींच्या बहिणीला
इथे मी मोबाईल ना सोनालीकडे दिला व्हिडिओ काढून. तिने बरोबर लाईटच्या दिशेनेच मोबाईल घेतल्यामुळे व्हिडिओ तर अजिबात क्लिअर आला नाही. ब्लॉगमध्ये असा व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर मग सगळं आम्ही कार्यक्रम आटोपला आणि जेवायला बसलो. खरं तर ह्या भाज्यांसोबत भाकरी असती ना तर मज्जाच आली असती, पण असं सुजीच्या पोळीसोबत आम्ही हे एन्जॉय केलं. आणि इतक्या प्रकारच्या भाज्या तर खूप दिवसांनी पंधरावळीमध्ये बघितलेल्या. जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी मग 4:30च्या दरम्यान आम्ही जायला निघालो. आणि आमची लाडूबाई तर पूर्ण दिवस तिथं मलिक्र्यामध्ये खेळलेली उन्हात वगैरे, त्याच्यामुळे गाडीत बसल्या बसल्या लगेच तिला डोलकी लागली. त्याच्यानंतर आता हा आपला चंदगड गडिंग्लज रोड. आता ह्याच्या कथा तर बऱ्याच प्रसिद्ध झालेल्या आहेत. पूर्ण रोडचं काम चालू आहे आणि जाताना ना गाडी एकदा रोडवरून एकदा खालून अशी न्यावी लागते आणि खरंच अगदी दुरावस्था झालेली आहे रोडची. हा जर रोड पावसाळ्यापर्यंत झाला तर ठीक, नाही तर काही खरं नाही. आत्ताच इतका चिखल झाला आहे ना वरती ह्या बनवलेल्या रोडवरती, काय विचारू नका. त्याच्यानंतर मी अर्ध्यावरूनच आम्ही ना इंजनाळच्या रोडनं गाडी घातली, कारण आम्हाला मंदिरमध्ये सुद्धा जायचं होतं. कारण काल होत्या संकष्टी आणि इंजनाळ मंदिरमध्ये बऱ्याच दिवसापासून जाऊया म्हणत होतो, पण प्लॅन काही सक्सेसफुल होत नव्हता. आणि आज त्याच रोडनं येत होतो आणि संकष्टी चला जाऊया. आता इथं पाण्याचा नळ चालूच ठेवलेला आहे त्यांनी, बोरवेल मारले मला वाटतं, आणि त्याचं परवाच उद्घाटन केलं आहे. पिल्लू विचारत होतं हे पाणी वाया जाते असं चालू असतं काय, तर हो ते असंच त्यांनी पाणी चालू ठेवलेलं आहे, म्हणजे येणाऱ्या भाविकांसाठी वगैरे हातपाय वगैरे धुण्यासाठी. आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि मग आम्ही गणूबाप्पांच्या दर्शनासाठी निघालो. मिस्टरांच्या मोठ्या आत्यासुद्धा आमच्यासोबत गडिंग्लजला येत होत्या, तर त्यासुद्धा सोबत होत्या. मंदिरमध्ये गेलो आणि छान गणूबाप्पांचं दर्शन घेतलं. तर हे प्राचीन आणि स्वयंभू गणपती मंदिर आहे इंसनाळमधलं. तर आज योगायोग बघा, आम्ही बऱ्याच दिवसापासून इथे येतो म्हणत होतो, पण काही शक्य होत नव्हतं. आणि म्हणतात ना, योग आल्याशिवाय आपण एखाद्या ठिकाणी जाऊन पोहोचत नाही, तसंच आज संकष्टी दिवशीच आम्ही या गणपती मंदिरमध्ये पोहोचलो आणि छान असं गणूबाप्पांचं दर्शन घेतलं. तर बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली या मंदिरमध्ये याची. दर्शन वगैरे घेतलं आणि इथं बाजूला महादेवांचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं, तिथं सुद्धा दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी यायला निघालो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात मग नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, तुम्हाला जरी माझे छान छान ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का. चला पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.